नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहे चुलीवर कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी। आणि आज आहे ना, आम्ही ठरवलं आहे म्हणलं चुलीवरच जेवण बनवू। आज वातावरण पण छान आहे आणि चुलीवरचं जेवण पण भारी लागतं। मग आम्ही म्हणलं बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची पात चुलीवरच बनवू। आता मी इथं कढईला बूड लावून घेतलं आहे। बूड कशाचं लावलं, मी निरमा आणि थोडंसं तेल घेतलं आणि कढईला बूड लावून घेतलं, म्हणजे कढईला काळी नाही होत चुलीवर ठेवायला। आता आपण ही भाजी मस्त इडं नळावर धुवून घेऊ बाहेर। चांगली अशी भाजी 2-3 पाणी धुवून घ्यायची चांगली। त्याच्यावर काय औषध नाही काही नाही, पण मग धुवून घ्यायची चांगली। आता आपण इथं तेल टाकून घेऊ, थोडंसं तेल टाकू आणि नंतर शिजल्यानंतर थोडंसं टाकायचं आणि जिरेची फोडणी देऊन घेऊ। अशी मस्त जिरेची फोडणी देऊन घ्यायची आणि आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ। काय बनवते मम्मी आज? आज आहे ना मस्त चुलीवरची कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी बनवते। तिखट बनव बरं का, थोडी चरचरीत। मस्त चरचरीत झाली तर मज्जा येते खायला। हां, बाजरीची भाकर पण गरम पाहिजे आणि भाजी पण थोडी चरचरीत पाहिजे हां, एकदम चरचरीत आणि मस्त तिच्यातून मस्त चुरून। आजच मी डाएट सुरू केलाय का? कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी चालत डाएट। पण दोन फक्त भाज्या गोड नाही खायचं, गुलाबजामुन नाही खायचे, बालुशाही नाही खायची आणि पेढे नाही खायचे का ग श्रुती? आज लय मोठं पोट दिसतं। हे चालतंय। आता इथं भाजीला आहे ना, आधी मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे भाजी आहे ना अशी पिवळी नाही पडत, हिरवीगार भाजी राहते। कधी पण भाजी शिजताना आहे ना मीठ टाकून घ्यायचं आधी। म्हणजे भाजी अशी हिरवी राहते मग शिजली। आता मी इथं भाजीचा मसाला काढून आणलाय। ही हिरवी मिरची दळून आणली आहे आणि हे शेंगदाणे दळून आणले। हे मी बारीक करून आणले शेंगदाणे, कारण रशीची भाजी करायची। रशीच्या भाजीला आहे ना मिरची, मीठ आणि शेंगदाणे हे बारीक दळून टाकायचे। लसूण नाही घालायचं भाजी, कांद्याच्या पातीला कधीच लसूण नाही घालायचं। आजी दादूला आज चुलीवरचं जेवण बनवती काढी दादू। कानाला पण आज नवीनच वाटतंय। आज का बरं बाहेर बसल्या स्वयंपाकाला? भाकरी करायच्या, कालवण करायचं चुलीवर बरं का दादू? पप्पाला म्हणा बसा। तुला खायचं तुला ना खायची ना बाजरीची भाकर? त्याला वेगळंच वाटतंय आज ना, पहिल्यांदाच पाहिलं त्याने असं। पहिल्यांदाच पाहिली ना। हा, मंडून बसलं बाई किती काय नाही शेकायचं बरं का असं। गरमी छान छान चुलीवर बनवायचे बरं का आपल्याला। नको हात नाही लावायचा, चटका बसन असा। हा मम्माला आवाज दे। आता इथं आपली भाजी शिजली। आता आपण त्याच्यात थोडंसं आणखीन तेल टाकून घेऊ आणि मसाला टाकून घेऊ, परतून घेऊ चांगली। तेल टाकून हे भाजीचं पाणी आहे ना काढायचं नाही, त्यानं लई टेस्ट येते भाजीला। म्हणून मी भाजीतलं पाणी कधीच काढत नाही तर काही बायका का ते हे पाणी काढून घ्या त्या आणि मसाला परतून घालीत। मी मसाला परतवीत नाही, मी असंच हे पाणी राहतं ना त्याच्यातच हा मसाला कालवायचा आणि टाकायचा। आता ही मिरची मी टाकून घेते आणि याच्यात हे चांगली परतून घ्यायची अशी। अशी चांगली परतून घ्यायची। दळेल शेंगदाणे ना आपले हे पण टाकून घ्यायचे।
अशी चांगली परतू घ्यायची. थोडं भांडं धुवून पाणी टाकून घ्यायचं. लई पाणी नाही टाकायचं, लई पातळ नाही करायची भाजी, थोडी घट्टच राहू द्यायची. आपलं हे थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायची चांगली भाजी. चांगली थोडा वेळ परतू घ्यायची आणि मस्त मग शेंगदाण्याचा त्याच्यात आरक उतरवतो. आपली अशी भाजी झाली. आता आपली इडं कांद्याची भाजी शिजत आली. आणि कांद्याची भाजी रशीची चांगली लागत, कोरडी भाजी नाही चांगली लागत. कारण तिचं आहे ना त्या भाजीचा आरक आहे ना रशीमध्ये उतरवतो, मग लई छान लागत कांद्याची पात. रशीची करायची, रशीची करून बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली. आता आपली इडं भाजी झाली. आता भाजी उतरून घेऊ. आणि आता भाकरीसाठी तवा ठेवून घेऊ. आता आपण इथं बाजरीच्या भाकरी करून घेऊ चुलीवर मस्त. आता खूप दिवसातून मी चुलीवर भाकरी करून राहिले आणि त्या पण काठवटीत चुलीवर. आणि ही काठवट आहे आमचीवाली लाकडाची काठवटी, त्याच्यामध्ये करून राहिली भाकरी. आणि खूप छान लागत आहे, त्या चवदार लागत आहे. तशा गॅसवरच्या भाकरी कमी लागत आहे आणि चुलीवर जास्त भाकरी करावं लागत आहे. पोटभर खाते, कडक कडक राहते ना, मग सगळ्याला आवडत आहे चुलीवरला. आणि मी भाकरीला स्पेशल लिस्ट आहे. आम्ही एकत्र होतो ना, एकत्र कुटुंब होतं ना, नाना तात्या ताई नानी आम्ही सगळे एकत्र होतो ना, माझ्याकडे भाकरी राहायची. पूर्ण भाकरी माझ्याकडेच राहायच्या करायला. भाजी नानी करायची, ताई धुणं धुवायची, तिकडे 3 कामं वाटेल राहायची. त्याच्यामुळं माझ्या भाकरीला फास्ट राहते. आणि नवीन पोरीला जर भाकरी शिकायच्या असल्या ना, भाकर तव्यावर टाकली का लगेच पाणी लावून घ्यायचं आणि ते पाणी थोडं सुकून द्यायचं आणि नंतर भाकर पलटी करायची. नाही तर भाकरीला अशा चिरा पडते जास्त जर तापली तर. पाणी सुकलं का नंतर पलटी करायची भाकर. कारण आमचं आहे ना एकत्रित कुटुंब होतं. मला 25 बाजरीच्या भाकरी करावं लागायच्या, कंप्लीट 25 बाजरीच्या भाकरी करावं लागायच्या आम्हाला. 2-3 टाईम भाकरी लागायच्या. पहिले काही गहू नव्हते एवढे खायला, मग बाजरीच्याच भाकरी करावं लागायच्या. आणि पोरं राहायचे सगळे, त्याच्यामुळं जास्त भाकरी करावं लागायच्या. मग त्याच्यामुळे माईला एकदम सवय होऊन गेली मला भाकरींची. हा, आणि सगळं आवरून वावरत जावं लागायचं, पटकन भाकरी करून डबे भरून वावरत जायचं. मग मायवायला 3 भाकरी संगत चालायची. एक तव्यावर, एक खाली तापायची, एक भाजी खाली लावायची. 3 भाकरी संगत चालायची. आता पण तुम्हाला करून दाखवते 3 भाकरी संगच. आता ही भाकर घेता आपल्याला अशी खाली भाजायची. आपण गॅसवर कसं गॅसवर वर भाजीत, आता ही खाली भाजायची अशी उभी करून आणि ही लगेच तव्यावर टाकायची वर. भाकरी बनवताच आमच्याकडे पाऊस पण आलाय. पावसाच्या वातावरणात दादा आत्या छत्री घेऊन उभे राहते आत्याजवळ. हा, तरी पण इथं जिण्याचं असल्यामुळं थोडासा सपोर्ट आहे. आणि दादू लगेच छत्री दिली. दादूला खायची जास्त हौस चुलीवरची, त्याच्यामुळं. आपली इथं भाकरी भाजली मस्त चुलीवर. छोटी चेंज. आधी दादा बसलेले होते, आता हे येऊन बसले.
जे आज ज्वारीची खातात बाजरीची असल्यावर त्यांनी पण आज बाजरीचीच खायची. छत्री बाजूला करू पाणी लागू राहिलं. चुलीवरच्या आहे त्याच्यामुळे आम्हाला पण आज बाजरीच्याच खायचे. दोघांना पण काय कडक कडक मस्त. हे बघा एवढ्या भाकरी झालेल्या आहे. चुलीवरच्या भाकरी दिसायलाच वेगळ्या दिसतात डायरेक्ट. फरकच दिसतो. जास्त करावं लागत गॅसवर हा चुलीवर. जास्त खाता माणूस टेस्ट हा. चांगली लागते म्हणून. चला आता मस्त इथं चुलीवरच्या किती मोठ्या बाजरीच्या भाकरी आणि सोबतच कांद्याची पात आणि इथं यांचं भजन चालू. आता आपली इथं भाजी आणि भाकरीची रेसिपी झाली आहे. मस्त भाजी चटणी भाकरी लोणचं. आणि लोणचं. आज मस्त बेते एकदम. आता लगेच भूक लागली लगेच जेवायला बसायचं. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कशी झाली भाजी? चुलीवरची चवच वेगळी आहे. काना कशी झाली भाजी? कानाचं वेगळं चालू आहे, त्याला मुरमुरे दिले. कशी आते? तुम्हीच बनवलंय पण विचारते तुम्हाला. दादा कशी? तुमची तारीफ तुम्हीच करा. नाही मग त्याला काय? बऱ्याच दिवसाना जुना गावरान खाना खायला भेटला असं वाटत राहील. चुलीवरली भाजी भाकर बनवले मस्त. आपण जवळजवळ 1 वर्षानंतर बाजरीच्या भाकरी केल्या. जेव्हा काना पोटत होता तेव्हा आम्ही दोघी तिथं भाकरी करायचो. आता कानाला पायासाठी थोडं चूक हा आज पहिल्यांदा कानाने पाहिलं असं. ए दाद्या छान झालं. मी ट्राय करतो. मेन माणूस ज्यांची आयडिया होती ती. छान छान आहे. किती छान आहे. छान छान आहे.